त्यांनी सदत केली, ज्यांना शक्ती दिली, ज्यांना अधिकार दिला, ज्यांचा मी सन्मान केला, त्यांच्याकडून मला काही नको. तर या लोकांच्यासाठी त्याने आम्ही सांगतो तो कार्यक्रम राबवला पाहिजे. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी आम्हा लोकांचा शब्द पाळला नाही, हा लोकांना आवडलेलं आहे. आम्हा लोकांची साथ सोडली हे लोकांना आवडलेलं आहे. आता हे लोक सांगत असतात, खोटं सांगतात लोकांना. काय सांगतात? आमच्या आणि पवारसाहेबांचे संबंध अतिशय गोड आहे. ही गोष्ट अजिबात नाही. आणि जनतेला फसवलं. ते सांगतात माझी बायको छान माझी बायको वर्षाचं एकदा भीमाशंकरच्या दर्शनाला येते. आणि पूर्वीच्या काळामध्ये दत्तू भातील होते त्यावेळेला ते तिच्यावर नेहमी जायचे. आता हा उद्योग ज्या दिवशी त्यांनी केला, आम्हा लोकांची साथ सोडली, चुकीच्या लोकांच्यावर गेली, त्याच्यानंतर माझी बायको फरवा भीमाशंकरला गेली. मला माहीत नव्हतं. आल्या मी चौकशी केली. तुम्ही जाऊन आलो म्हणजे हो, तुमची व्यवस्था नेहमी व्हायची नाही म्हणजे नेहमी व्हायची म्हणजे मला काही कळलं नाही. ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही, आम्ही डायरेक्ट भीमाशंकरच्या दारात ते त्यांनी सांगितलं. ते सांगतात निवडणूक आल्या पवारसाहेबांची, माझ्याबद्दल काही बोललं नाही. काय बोलायचं यांच्याबद्दल? त्यांनी बोलायला काय ठेवलं? काहीच ठेवले नाही. त्यांनी एकच गोष्ट ठेवली, त्यांनी गद्दारी केली. आणि जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते. 350 वर्षाच्या पूर्वी, 350 वर्षाच्या पूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजी राजांची गणोजी शेठांनी गद्दारी केली, ती महाराष्ट्र विसरलेला नाही. गणोजीला आता सुट्टी नाही. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. आता एकच निकाल आहे, उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे भाषांना 100% पराभूत करा. तेच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो.